खेड नगर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोचा अवमान केल्याचं प्रकरण पुढे आलं असतानाच आता केवळ पंतप्रधानांचाच फोटो नव्हे तर भाजपच्या अन्यही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या फोटोंबाबत खेड नगर परिषदेमध्ये असाच अवमान करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे। खेड नगर परिषदेचा जो नवीन व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सर्व मान्यवर नेत्यांचे फोटो सुद्धा खेड नगरपालिकेच्या प्रशासनानं अडगळीत टाकल्याचं समोर आलंय। यानंतर आक्रमक झालेले खेडमधील भाजपाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ऐकूया ते काय म्हणाले। खरं तर खेड नगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आहे आणि एकंदरीत महायुतीचं 21-0 असं पक्षीय बलाबल आहे। अशा परिस्थितीमध्ये खेड नगरपालिकेमध्ये विषय समित्यांच्या निवडणुका झाल्या, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना दालनं मिळाली, सभापतींना दालनं मिळाली, परंतु दोन पक्षांचे जे गटनेते आहेत त्यांना अद्यापपर्यंत दालन मिळालं नाही। या संदर्भात गटनेते रहीमभाई सहीबोले आणि आमचे सगळेच नगरसेवक सातत्यानं सभागृहामध्ये आणि मुख्याधिकारी यांच्याकडे सातत्यानं मागणी करत होते की आमच्याकडे जे नागरिक समस्या घेऊन येत आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था व्हावी, काही दालनाची व्यवस्था व्हावी। तर तशी मागणी करून देखील त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून एका दालनाचा वापर आम्ही या ठिकाणी करत होतो। परंतु सभापतींच्या ज्यावेळेला कमिट्या स्थापन झाल्या त्यावेळेला सभापतीनं अग्रक्रमानं ती दालनं द्यायला पाहिजेत असं मुख्याधिकारी म्हटल्यानंतर आम्हाला त्याच भागामध्ये दुसऱ्या ठिकाणी आमची व्यवस्था करावी अशी आमची मागणी होती। परंतु ती मागणी कानाडोळा करत आम्हाला कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी दालन न देता आमच्या दालनामध्ये लावलेले सन्मान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे आक्रमक नेते नितेशजी राणे साहेब यांचे फोटो रात्रीच काढून एका अडगळीच्या धुळीत त्यांनी टाकून दिले। ही बाब आम्ही लक्षात आल्यानंतर आमचे गटनेते आणि सगळ्या नगरसेवकांनी या संदर्भात त्यांना विचारणा केली, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा ते दालनामध्ये सुरक्षित त्या ठिकाणी लावण्यात असं म्हटलं। परंतु गेले अनेक दिवस किंवा काही दिवस आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आज तागायत 30 वर्ष झाल्यानंतर आमचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे ही बाब निदर्शनास आणली, परंतु दुर्दैवाने मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची भाषा ही उन्मत्त होती। त्यांच्याही केबिनमध्ये प्रोटोकॉलप्रमाणे नरेंद्रजी मोदी साहेब आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची खरं तर त्या ठिकाणी फोटो लागायला पाहिजे होते, पण तेही त्यांनी लावलेले नाहीत। संबंधित बाकीचे अन्य जे जबाबदार पदाधिकारी नगराध्यक्ष आणि सभापती आहेत त्यांच्याही त्या केबिनमध्ये नाहीत। तर या संदर्भात महायुती म्हणून या ठिकाणी जाब विचारणं आवश्यक होतं, परंतु इथे पुन्हा भाजप आणि शिवसेना अशा पद्धतीचं केलं गेलं आणि भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी कुठेतरी बाजूला करण्याचा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसला आणि म्हणून आज आम्ही आक्रमकपणे या ठिकाणी जाब विचारलेला आहे। तसं तर मुख्याधिकारी महादेव रोडगे गेले 10 वर्ष खेड नगरपालिका, दापोली नगरपालिका, महाड नगरपालिका पर्यायाने याच परिसरामध्ये राहिलेले आहेत। त्यामुळे कदाचित कुणाला एकाला तरी फेवर करावा अशा पद्धतीची भूमिका त्यांची असावी, परंतु देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांचे फोटो संदर्भात त्यांची ही भावना असेल तर तातडीने अशा ह्याच्यावरती अधिकाऱ्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे। त्यांच्यावरती सक्त कारवाई व्हायला पाहिजे। जे भांडारपाल आहेत नागेश बोंडले त्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे आणि याच्यापुढे भविष्यात कुठल्याही नेत्यासंदर्भात अशी अशम्य दिरंगाई होणार नाही
किंवा दुर्लक्ष होणार नाही अशी खबरदारी यापुढचे सगळे लोक घेतील असं मला या ठिकाणी वाटतंय. परंतु ही दुर्दैवाने घडलेली ही घटना आहे. त्याचा निश्चित दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात घेतील. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण घेतील. आमचे कोकणाचे नेते आदरणीय नितीनजी राणे घेतील. त्यांना ही सर्व बाब मी कानावरती घातलेलं आहे, त्यांच्यावरती पत्रेवर केलेलं आहे. निश्चित याची दखल घेऊन पुढचं या ठिकाणी कार्यवाही होईल असं मला या ठिकाणी वाटतंय.